कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रोह्यातील चणेरा मार्गावरील भागीरथी खार येथे एक 65 वर्षीय वृद्ध महिला निलिमा वर्सोलकर या सुकी मच्छी विकत असताना एक नवरा बायको जोडपे गाडीवरून येऊन मच्छी विक्री करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून तिथून पळ काढला। परंतु तेथील नागरिकांच्या आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या चोर नवरा बायकोच्या मुसक्या आवळण्यात यश आलं आहे। रोहा पोलिसांच्या कामगिरीचे रोह्यात भरभरून कौतुक केलं जात आहे। निलिमा नारायण वर्सोलकर, मी गोपनवरून येत होतो भागीरथी खारला। भागीरथी खार तिथे मच्छी दिली, त्याला पण दिली, तो पुढे चालला आणि मग मी त्या हॉटेलवाल्याला दिली आणि ते हॉटेलवाले आतमध्ये गेले घेऊन आणि तो पुढे गेला 1 जून त्याच मच्छी घेतलेला आणि मग मी टोपली डोक्यावर घेतली आणि पिशवी हातात चालायला लागलो तिथे असं कोणच ना, मी अशी बोंब मारली, माल हे सगळे तो पुरून आला ना, माल हे सगळी आया मालवर सगळी तो आले नाही सगळे, मिला लागलो। त्याने फोन केला पोलिसांना ना, त्या रेशनवाल्याने, तेव्हा तो पकडला। हो, सगळे आले तेव्हा गाडीवर। वयोवृद्ध 65 वर्षाच्या आजीबाई आहेत, त्या आपल्या पोट पाण्यासाठी सुकी मच्छी विकून आपला व्यवसाय करत असतात। गोफनच्या पुढे गावचं नाव भागीरथी, त्या गावाच्या इथे त्यांनी विक्री करत होत्या। त्यांच्याकडनं एक जोडपं आला आणि त्यांच्याकडनं ती मच्छी विकत घेतली आणि विकत घेऊन पुढे गेले आणि परत तेव्हा त्याच्या बाईच्या गळ्यातली ती सोन्याची चेन पाहिली, माळ असतात माळ, ती पाहिली। पुढे गेल्यानंतर गेले, हेल्मेट घातलं, तोंडाला बांधलं आणि परत जाताना डायरेक्ट तिच्या गळ्यातली ती चेन हिसकावून घेऊन आपल्या रोहा भागाकडे आले। ते तशी माहिती आम्हाला तिथल्या गावकऱ्यांनी दिली की अशी चोरी झालेली आहे। त्वरित ते रोहा बाजूला येतात। त्वरित आम्ही स्टाफ तिथे खारी चेकपोस्टला पाठवला, तिथं नाकाबंदी लावली। त्या नाकाबंदीला सुद्धा चुकून ते मुरुड रोडने पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामागे अक्षरशः बाईक घेऊन पोलिसांनी पाठलाग केला। पाठलाग करून त्याला 3-4 किलोमीटर घेऊन पकडलं आणि पकडून त्यांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन जी चोरलेली चेन आहे ती सुद्धा आम्ही ताब्यात घेतलेली आहे। त्यांना सुद्धा अटक केलेली, त्यांनाही मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील योग्य तो तपास करीत आहोत। हे चोरी करताना दोघं नवरा बायको आहे। नवऱ्याने चेन घेतली आणि त्या बाईने ती त्या पर्समध्ये ठेवली। याचा अर्थ दोघंही एकमेकास हा गुन्हा करताना सहकार्य करत असल्याचं दिसून आलं।